अरे टेरेसच्या दरवाजाला कडी कोणी लावली? अगोदर तर बरंच होती, ती घरी पण नाही आलेली अजून. वैदेही, अगं वैदेही, तुम्ही कुठे गेले होत मला एकटीला वरती सोडून? अगं पण तू एकटी टेरेसवर होती, मग बाहेरून कडी कोणी लावली? तुम्हीच लावली होती ना कडी? आम्ही का लावू कडी? पण तुम्ही गेले होते लगेच कडी लागली होती. आधी आपण खाली जाऊया मग बोलूया. चल ठीक आहे. पासून जसं किती वेळ झाला मी एकटीच वरती. अगं आपण 2 तास झाले म्हणून मी तुला बघायला आले होते. 2 तास मी एकटीच वरती अडकलेले होते. अबोली, अगं एवढा वेळ झाला काय करत होतीस तू वर? अबोली आले वाटतं. अरे दादा सांगते. अबोली अगं तू एवढा वेळ काय करत होतीस? मी आता तुमच्या दोघींची माफी मागणार होते. अबोली अगं पण गिरजाची आणि वैदेहीची माफी का? मला वाटलं होतं की मी तुमच्या सोबत मी चुकीची वागली, पण आता तुम्ही दोघींनी मला गच्चीवरती कोंडून घेतलं. काय अबोली, तू गच्चीवरती इतक्या वेळ कोंडलेली होतीस? हो दीदी, मी जेव्हा वर गेले ना तेव्हा मी टेरेसची कडी लावली. माणसाने इतके पण नाटकं नसते करायचे. अबोली अगं तू हे काय बोलतेस? तेच ना, मी स्वतः तुझी कडी उघडली. मला माहिती पण नव्हतं की दरवाजाला कडी लावलेली आहे कोणी. अगं दीदी, पण तुम्ही दोघे जण जेव्हा खाली आलात ना तेव्हा लगेच कडी लागली होती. मला आवाज आलेला होता आणि जेव्हा मी बघायला आली तर तेव्हा आतमधनं कडी लावलेली होती. त्या पण कोणी उघडतच नव्हतं. मी खूप आवाज पण दिला पण कोणी दरवाजाच उघडला नाही. तिथे बसून घेतलं आणि माझा डोळा लागला. आम्ही गेल्यावर कडी लागली याचा अर्थ असा नाही की आम्हीच कडी लावली. आम्ही तुला चांगल्या मानण्याच वरती बोललो होतो, तर आम्ही 3 जण वरती होतो, एकटी खाली होतीस म्हणून आम्ही तुला वरती बोलवलं होतं. आणि मला काय माहित होतं हे असं होणार आहे. काय माहिती होतं तिथे आणि तू हे जाणून बुजून केलेलं आहे. अबोली मी तुला किती वेळा सांगू मी नाही केलं हे. मांजर जरी डोळे दाखवून दूध पित असली ना, पण याचा अर्थ असा होत नाही की जगाला कळत नाही. अबोली वैदेही, अगोदर तूच कडी लावलीस आणि नंतर तूच उघडायला आलीस. अगं पण आम्ही काहीच केलेलं नाही. तुला काय पुरावा देऊ? मला काहीच पुरावा नका देऊ तुम्ही, कारण की मी कळून चुकलीये. की मला कळून चुकलं की हे तुम्ही दोघींनीच केलंय. किती वेळची सांगते आम्ही नाही केले, ओरडून सांगते तरी तू आमच्यावरच ओरडतेस. हे खूप चुकीचे आरोप करतेस अबोली तू. अगं दीदी, तुला काय वाटतं की मी गच्चीवरतीच बसायला हवं होतं आणि तिथून खाली आल्यावरती मी काय गुपचूप बसायला हवं होतं का, असं वाटतंय का तुला? नाही, तू बोलायला हवं होतंच आमच्यासोबत. पण तसं डायरेक्ट आमच्यावरती आरोप नाही करू शकत ना. मग ते कोणी केलं आणि ते कसं काय कळणार आपल्याला? केलं असेल एखाद्या मुलांनी मस्करीमध्ये. किती सारी मुलं आहे बिल्डिंग मध्ये. आणि तेच ना, केलं असेल एखाद्या मुलाने मजाक मस्करीमध्ये. हे पण एक शंका असू शकते आणि तू डायरेक्ट आम्हालाच बोलतेस. अरे दीदी, बरं ठीक आहे, केलं असं नसं कोणीतरी. ठीक आहे, हा विषय सोडून द्या आता. कोणतरी केलं असेल पण आता अबोली खाली आलेली आहे ना. अबोली जाऊन आंघोळ करून घे, जेवण करून घे. तुम्ही लावलं असेल गच्चीची कडी. आम्ही जेव्हा खाल्लं होतं तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. हो दीदी, मला तर वाटतं आपण गेल्यानंतर पण कोणीतरी आलं असेल तिकडे. मला तर हेच वाटतंय, आपण गेल्यानंतरच कोणीतरी येऊन कडी लावली. मी पण त्या सोसायटीच्या ग्रुपवरती मेसेज टाकते
की आज हे असं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपलं पोरांना सांभाळ आणि कोणी कच्चीची कडी लावू नका. पुढे जाऊन कोणाला पण त्रास होऊ शकतो मध्ये. बरं आज अबोली होती, एखादं कोणी वृद्ध व्यक्ती असलं असतं तर काय झालं असतं. बरोबर आहे दीदी, टाकून दे तू मेसेज ग्रुपवर. हा गैरसमजच आहे अबोलीचा. आपण गेल्यानंतरच कडी लागली, म्हटलं गैरसमज झाला असतं, बाकी काय नाही. हो, अबोली तर तशी चांगली आहे, गैरसमजामुळेच ती बोलली असेल अशी. हा, तुमचं म्हणणं पण बरोबरच आहे. हा नक्की गैरसमज असेल. आता माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय का नाही हे मला अबोलीच्या वागण्यावरनच कळेल. काल हे असं झालं, पण कालच मला दीदीची वैद्यची माफी मागायची. काल झालं त्याच्याबद्दल आणि त्याच्या अगोदर झालं त्याच्याबद्दल. मी आजच माफी मागली, कारण की मी चुकले. आज काही पण हो, पण मी त्या दोघींची माफी मागून म्हणजे आज मकर संक्रांत आहे. आज मी हे तिळगुळ घेऊन त्या दोघींची माफी पण मागून. मी तिळगुळ देईन असं बोल, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नेहमी असं वाईट नाही वागणार. बोली आज मकर संक्रांत. मकर संक्रांतीला हार्दिक शुभेच्छा. हो दीदी, तुलाही माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळाचे लाडू केलेस का तू? हो दीदी, हे बघ. अरे वा, छान केलेस लाडू. तिळगुळाचे लाडू दे पटकन. निखिल, अगं हे काय, मी खात असताना माझ्या हातातून घेऊन तू खातेस लाडू? मी नाही खाते तो लाडू. मग का घेतला? अरे दादा, देवाला ठेवत दाखवल्याशिवाय आपण नाही खाऊ शकत. मी म्हणून तू खात असताना मी लाडू काढून घेतला. हा उलट. काय दादा दीदी पण. आता छान वाटतंय घर. ही आणि तिळगुळ मला खायची इच्छा होती. किती हा उलटपणा. आणेल ना ती, थांब ना जरा. दीदी तिळगुळ घ्या आणि बरोबर बोला. वैदेही तिळगुळ घे बरोबर. दादा हे घे तिळगुळ घे आणि बरोबर. हो दे, तू हे घे, मला हे दे. काय पुन्हा वाटेतून घेतले, आम्ही काय खायचं म्हणतो. अगं ती टेन्शन नको घ्या, अजून खूप केलेलं आहे. हा ना, कळत नाही तुला, खूप केलेलं तुम्ही. बरोबर खाऊ शकतो आपण. दीदी मला तुझ्याशी वैद्यशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. दीदी मला माफ कर. अगं बोली, माफी का मागतेस तू? ते मी काल आणि त्याच्या आधी तुझ्यासोबत जे वागले त्याच्याबद्दल मी माफी मागते. चुकून माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर माफ कर मला. असू दे बोली, केलं मी तुला माफ. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला पण माफ कर. हो बोलली, मी पण तुला काही बोलली असेल तर मला माफ कर. आता आपण हे सगळं विसरून जाऊयात. आजच्या शुभ दिवशी आपण एक नवीन सुरुवात करूया.